कर्नाटकात हुबळी धारावाड महापालिकेचे नगरसेवक निरंजन हिरेमेट यांची मुलगी नेहा हिची तिच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या फयाज नावाच्या मुलाने चाकूने भुसकून हत्या केली। या हत्या प्रकरणानंतर नेहाचे वडील निरंजन हिरेमेट यांनी ही हत्या लव्ह जिहाद असल्याचं म्हटलंय। निरंजन हिरेमेट यांनी म्हटलं की मी मागणी करतो की इतर लोकांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक व्हावी। हे लव्ह जिहाद नाही तर काय आहे? लव्ह जिहादसाठी ते चांगल्या घरातील मुलींना टार्गेट करतात, त्यांचा एन्काउंटर करायला पाहिजे किंवा फाशी द्यायला हवी। निरंजन हिरेमेट यांची मुलगी नेहा हिची चाकूने घोपसून हत्या करण्यात आली आहे। कॉलेज परिसरातच तिच्यावर कॉलेज ड्रॉपआउट स्टुडंट खंडू नाईक याने चाकू हल्ला केला। पोटासह शरीरावर चाकूने 7 वार करण्यात आले, यात तिचा मृत्यू झाला। नेहाचे वडील निरंजन हिरेमेट यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपाने सुद्धा लव्ह जिहादवरून आरोप केला। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आरोप केला की काँग्रेस सरकारचे जिहादींना पोषक वातावरण तयार करणारे धोरण आहे। हुबळी कॉलेजमध्ये नेहाची हत्या ही बिघडलेल्या सुरक्षा व्यवस्थेचं उदाहरण आहे। आरोपींना अटक करणं पुरेसं नसून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलायला हवीत। दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा प्रकार लव्ह जिहाद नसल्याचं म्हटलंय। लव्ह जिहादचं हे प्रकरण नाही, मी या घटनेचा निषेध करतो। तसंच आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। आम्ही गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊ, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी प्रयत्न केले जातील। नेहा आणि फयाज यांची कॉलेजमध्ये ओळख झाली होती। फयाजने नेहाला प्रपोज केलं पण नेहाने ते स्वीकारलं नव्हतं। त्यानंतर नापास झालेला फयाज 6 महिन्यापासून कॉलेजला आला नव्हता। मात्र नेहाने नकार दिल्याच्या रागातून त्याने कॉलेज परिसरातच तिचा पाठलाग करून हल्ला केला। या हल्ल्यात नेहा गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला। ही घटना कॉलेज परिसरात लावलेल्या CCTV मध्येही कैद झाली आहे।